हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल डाळ तडका। नक्की ट्राय करून पहा, खूप छान रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे लसूण, जिरा, हळद, लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ। तडक्यासाठी मी ह्या ढोबळी मिरच्या घेतलेल्या आहेत, एक हिरवी मिरची आणि कढीपत्ता, टमाटर एक चिरून घेतले, 2 कांदे चिरून घेतले, कोथिंबीर, तुरीची डाळ साफ करून घेतलेली आहे। आपल्याला हिला 2-3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे आणि एका कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहे। त्याच्यामध्येच आपल्याला टमाटर, कांदा आणि 1/2 टीस्पून हळद ॲड करायची आहे। 1/2 टीस्पून आपण फोडणीसाठी यूज करणार आहोत। आणि मिरची आपल्याला मध्यभागातून अशी कट करून त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये डाळ डुबेने एवढं पाणी टाकून त्याला व्यवस्थित हलवून घ्या। किंचित डाळ डुबली पाहिजे, तुम्ही पाहू शकता। आणि आता आपण ह्याच्या कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊया। आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, आपली डाळ छान शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकतात। आता हिला छान घोटून घ्यायचं आहे आपल्याला। डाळ आपली छान शिजलेली आहे, याच्यामध्येच थोडंसं पाणी ॲड करा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या। डाळ व्यवस्थित घोटून घ्या। अशा पद्धतीने आपल्याला डाळ घोटून घ्यायची आहे। आणखीन थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि डाळ व्यवस्थित हलवून घ्यायची आहे। आता आपण डाळीला फोडणी देऊन घेऊया। एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल ॲड करायचं, 1 टेबलस्पून मोहरी, 1 टेबलस्पून जिरा, जिरा आणि मोहरी छान उडली की त्याच्यामध्येच आपल्याला 7-8 लसणाच्या पाकळ्या उकळीमध्ये ठेचून त्याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत। लसूण, जिरा आणि कोथिंबीर चांगले परतले की आपल्याला त्याच्यामध्येच त्याला हलवून छान परतून घ्या। याच्यामध्येच आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि एक वेळेस हलवून आपली जी डाळ आपण घोटून घेतलेली आहे ती ॲड करायची आहे। फोडणी छान बसली पाहिजे, तुम्ही पाहू शकता। आपल्या डाळीला खूप छान फोडणी बसलेली आहे। डाळ आपल्याला एकदम गाढीच ठेवायची, जास्त पातळ करायची नाही, तुम्ही पाहू शकता। पण खूप घट्ट झाली त्याच्यामुळे मी याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी ॲड करणार आहे। हे कुकर एकदा शिजवून घेतले। व्यवस्थित हलवून तुम्ही पाहू शकता आपली डाळ छान झालेली आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून तिला थोड्या वेळासाठी उकळी येऊ द्या। हलकीशी उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण एका साईडला तडका देऊन घेऊया, पण डाळीचा गॅस कमी ठेवायचा आहे, चालूच ठेवायचा आहे, बंद नाही करायचा। एका छोट्या कढईमध्ये मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकले सोबतच आणि कढीपत्ता टाकलाय। जिरा मोहरी आपली उडली की या तडक्याच्या मिरच्या आपल्याला टाकायच्या आहेत। ह्या मिरच्या आपल्याला मार्केटमध्ये इझिली भेटतात। आता गॅस बंद करून आपल्याला लाल
मिरची पावडर टाकायची आहे 2 चमचे आणि ह्याला व्यवस्थित हलवून घ्या. जास्त वेळ भाजू द्यायचं नाही आहे, नाही तर करपतो. आता हे गरम गरम डाळीमध्ये आपण टाकून देऊया. तुम्ही पाहू शकता डाळीला किती छान तडका बसलेला आहे आणि वरतून कोथिंबीर टाकून आपला डाळ तडका तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान दिसतोय. आपण आता प्लेटिंग करून घेऊया. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कांचन्स किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला डाळ तडका कसा वाटला. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.